महाराजाला इथं भूकाला कान्हैया रे जगजेठी, कान्हैया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजाने विडिले एतवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कान्हैया रे जगजेठी देई बेटी एक वेळा पांडुरंगा करो प्रथम कारणी जन्मलासी मुरारी जगी धन्य तो सद्गुरु बोध राजा दया पावलासी नमस्कार माता सांगे ओ सकळा लुटा निज माळा गुरुजोनिया विठ्ठला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी गाथिला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी ओम नमो कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजाने वेडिले प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत ज्या संतांना तुम्ही आम्ही सर्वजण जगद्गुरु या नावाने आपण ज्यांना ओळखतो ना श्रोते मंडळी परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना आपल्या साध्यापर्यंत पोचण्यासाठी ज्यांनी मनाचा दृढ निश्चय केला मनाचा निग्रह केला म्हणजेच मानवी मनाचा अनुभव मिश्रित वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन जे जीवन जगले ज्यांनी तुम्हा आम्हाला गाथ्या रूपी मार्गदर्शन केलं गाथ्या रूपी तुम्हा आम्हाला जगण्याचे देह उद्दिष्ट आखून देणारे
देहूचे सुप्रसिद्ध थोर संत ज्यांना आपण जगद्गुरु म्हणून ओळखतो, पण समाजाने मला जगद्गुरु म्हणावं, समाजाने मला महाराज म्हणावं, समाजाने मला चांगलं म्हणावं म्हणून जीवन जगणं नव्हतं, तर फक्त फक्त आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवाला आपलंस करण्यासाठी ज्यांनी उभं आयुष्य भगवंतासाठी समर्पित केलं आणि आपल्या हृदयाचं ऐका ऐका आपल्या हृदयाचं मंदिर करून भगवंताला साठविला दाता भगवंताला आपल्या हृदयात साठवून ठेवणारे थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा गवळण म्हणजेच असणारी ही अभंग महाराजांची. आणि या गवळणीच्या माध्यमातून भगवान श्री कृष्ण परमात्म्या बद्दल जो राधेला गर्व अभिमान आलेला आहे ना, याचं वर्णन करणारी गवळण आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टीने तितकासा महत्वाचा असल्यामुळे महाराज सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मौजे सोने बरोबर आहे. नुसतं कांदलगाव नाही, ही कसलं कांदलगाव आहे. साधू संतांच्या दरबारातला चाललेला हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील माझ्याकडे आलेली आजची काल्याची म्हणजे प्रसादाची कीर्तन रूपी सेवा. आणि या सेवेच्या निमित्ताने आजच्या प्रसंगी मायबापानो आई वडीलधारी मंडळी, परमार्थिक मंडळी, तरुण मंडळी, लहानथोर मंडळी ज्यांच्याबद्दल मला आदर आहे, भाव आहे, आपुलकी असणारी सर्व धन्यवादास पात्र असणारी या ठिकाणची सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्व वारकरी वैष्णव मंडळी, सर्व गायनाचार्य, पेटी मास्तर, मृदंग वादक, विनेकरी, आपल्या सर्वांच्या चरणावर बोधले घराण्याचा पाईक म्हणून आपल्याला वंदन करतो. आणि एक चलता चलता सांगून जातो की महाराज आपल्याला कोणताही सोहळा एकत्ररित्या जर करायचा असेल ना, तर आपल्याला 3 गोष्टीची गरज आहे. एक तर कुणाचा तरी आशीर्वाद गरजेचा आहे, कुणाचं तरी मार्गदर्शन गरजेचं आहे आणि कुणाचं तरी सहकार्य गरजेचं आहे. या तिन्ही गोष्टी एकत्ररित्या आल्याशिवाय एखादा सामूहिकरित्यातला सोहळा पूर्ण होत नसतोच. बरोबर आहे. पण ज्या आपल्या गावाला आपल्या पंचकृषीला सुद्धा गुरुवर्य दादांचा असणारा आपल्यावर असणारा आशीर्वाद आहे. आणि एवढंच नाहीये, महाराष्ट्र देशभर महाराष्ट्र कर्नाटक सोडून सुद्धा आज बोधले घराण्याचं वैभव तेवढ्या ताकदीने पुढे नेणारे ॲडव्होकेट, डॉक्टर, आणखी काही म्हणायचं सगळं काही आपलं भूषण असणारे जयवंत बोधले महाराज यांचा असणारा आशीर्वाद निश्चितच निश्चितच राजभाऊ आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने आणि निश्चितच आपल्या गावचं वैभव सुद्धा लातूरला तेवढा ठसा पोचवणार बाबा. बरोबर आहे बाबा. मी एकदा त्या दिवशी सुद्धा मागच्या 4 दिवसाखाली बुर येऊन पुढे चाललो होतो. कुठं ते नाही आजनी का आजनीला आणि आजनीच्या अलीकड सुद्धा जाता जाता मी आलो होतो आपल्या आश्रमावर. आपली भेट झाली नाही. पण हे बघा माय बाप्पांनो, कोणत्या तरी पद्धतीत लोकाला
आधाराची गरज आहे सध्या, बरोबर आहे. लोकाला सुख शांतीची गरज आहे. मग बरीच लोक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला तुम्ही सुद्धा सांगा श्रोते मंडळी, हा आपला असणारा कितवा 15 वर्षाचा नामयज्ञ सोहळा आपण सुद्धा आज एवढ्या दिमागदार पद्धतीमध्ये चाकरवाडीचे माऊली आणि मानकोजी शिवाजी बोधले महाराजांच्या आशीर्वादाने हा आपण सोहळा संपन्न करतोय. कशासाठी करतोय? समाधानासाठी, बरोबर आहे. आणि समाधान असल्याशिवाय माणूस व्यवस्थित राहत नाही आहे. समाधान अपेक्षित आहे आणि ते समाधान गेली 15 वर्ष झालं तुम्ही अखंडपणे घेताय. आणि एवढ्या उन्हाच्या देखील उष्णतेत सुद्धा, या उन्हाच्या असणाऱ्या लाटेत सुद्धा मला तुम्ही 1 वाजेपर्यंत इथं साथ देणार आहे. किती? 1 वाजेपर्यंत. कुणी सुद्धा गरमीची चिंता करणार नाही. मग या गरमीमध्ये कुणी जरी आपापल्या बसलं असलेल्या सामग्री वस्तूने सुद्धा वारा घेतला तर हरकत नाही, बरोबर आहे. पाय लांबवला तरी हरकत नाही, बरोबर आहे. झोपलं तरी काय हरकत. कडक टोपी, मस्त डोळा लागला होता. मग अहो, कार्यकर्ते म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. हे सगळं कंटिन्यू चालवणं. जागराच्या लोकाला चहा नाही, नारळ देऊन वाट लावून सुद्धा ही लय अवघड आहे महाराज. लोक म्हणते लग्न करून बघावं, विहीर पाडून बघावी, आणि त्याच्या पुढे जरा सप्ताह करून असल्या उन्हाच्या ह्याच्यात असल्या कालव्यात झोप लागते. ही समाधानाशिवाय नाही, बरोबर आहे महाराज. आम्हाला आमच्या सप्त्याचं समाधान आमच्या पदरात पडलंय म्हणून ह्या कालव्यात सुद्धा आम्हाला डोळा लागतोय, बरोबर आहे. डोळा लागणं गरजेचंच आहे का? डॉक्टर सुद्धा सांगतात टाळकरी मंडळी, कमीत कमी 6 तास तरी झोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय रक्त प्रवाह व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून तुम्ही झोपला तरी हरकत नाही, आपलं रक्त व्यवस्थित चाललं पाहिजे, बरोबर आहे. पण त्या रक्ताबरोबरच आपल्याला आणखीन जर स्थिरता निर्माण करायची असेल, आपल्याला आपल्या मनाची प्रसन्नता वाढून घ्यायची असेल, तर काल्याच्या कीर्तनातला प्रसाद सुद्धा गरजेचाच आहे. विठ्ठल पण महाराज इथं नियोजनात काही काटकसर नाही, बरोबर आहे. थोडी शिट्टी वाजू द्या, सिस्टीमवाली काळजी नाही. तुम्ही सुद्धा प्रसन्न आहे, वाजू द्या. तिने शिट्टी नाही सोडावी तर दुसरं काय सोडावे, वाजू द्या. फक्त ह्याला आवाज देता आला तर बघा. हाय का आवाज? हॅलो, आवाज पुढचा येतो, ह्याचा आला तर थोडा आणखीन आनंद भेटेल. बघा, प्रयत्न करा, काळजी करू नका, टेन्शन फ्री राहा. शेवट आपलं गाव आहे, कोण काय आपल्याला म्हणणार नाही, बरोबर आहे. आणि मला सुद्धा काही ताण घ्यायची गरज नाही. का घ्यायची गरज नाही? तुमचं आणि आमचं नातं एक वेगळं आहे, बरोबर आहे महाराज. इथं दादांचा सुद्धा फोटो आहे, इथं सामानगावकरांचा सुद्धा फोटो आहे. याचं कारण काय महाराज? आज वारकरी संप्रदायावर सुद्धा फड परंपरेचे मोठे उपकार आहेत महाराज. रीत रिवाज परंपरा संस्कृती जोपासणारा वारकरी संप्रदाय आणि माणसातील माणुसकी सुद्धा जिवंत ठेवणं हे गाथा ज्ञानेश्वरीचे आपल्यावर उपकार आहेत. विठ्ठल तसा तर वेळ थोडा पेटी मास्तर, वेळ थोडा पुढं वाढत चाललाय. पण कांदलगावकर मंडळी निवेदनात अगदी तुमची इंचभर सुद्धा हायगई नाही. फक्त 1-2 चटाया वाढवल्या असत्या तर जरा बरोबर आहे. कारण की हे बघा महाराज, आता परमार्थ हायगईचा करायचा राहिला महाराज, बरोबर आहे. आता परमार्थ आपला धर्म टिकला पाहिजे.
आपली माणसातील माणुसकी टिकली पाहिजे. आईला आई, वडिलाला वडील, तात्या, पापा, काका, नाना, सर हे सगळं म्हणून घेण्यासाठी सुद्धा 365 दिवसापैकी महाराज महाराज नाही नाही आम्हाला भगवंताचं नामचिंतन करता येईल का तर संसाराने आम्ही महाराज व्यापलोय. आमच्यावर एवढी बंधनं लादलेली आहेत, एवढी पळापळ वाढलेली आहे. पण आमच्या वडीलधारी मंडळीने 365 दिवसापैकी 8 दिवस वेळ काढणं आणि परमार्थाला देणं हे आपलं कर्तव्य आहे. हे किती जरी व्याप असेल, किती जरी उद्योग धंदा काम असेल तरी महाराज माणसातील माणुसकी टिकवण्यासाठी ऐश्वर्य संपन्न आपल्या गावातले उत्सव आपण करणं गरजेचेच आहे. बरोबर आहे. रात्रीच मी तुमच्या त्या कांदलगावला गेलतो महाराज. नरसिंह यात्रेबद्दल सुद्धा माणसं साधी आहेत महाराज, पण अगदी सुंदरस असं वैभव त्यांनी निर्माण केलंय. आणि तुम्ही म्हणताल महाराज आमच्यात तरी काय कमी आहे. आपल्यात काय कमी नाही महाराज, आपल्यात जास्त आहे. तुम्ही म्हणताल महाराज कशावरून, त्याची पावती देणारे हनुमंतराय आहे. बरोबर. हे बघा महाराज, सुख आणि दुःख देणारा भगवंत आहे. राजभाऊ कोण आहे? देव आहे. आपण चांगलं केलं ना की आपलं कोणत्या तरी अंगाने चांगलं होणारच आहे. काही लोक माना अथवा न माना महाराज, पण 8 दिवस एका वानराने, साध्या वानराने नाही, स्वतः मारुतीरायाने तुमच्या गावामध्ये स्टेजवर बसावं, ब्रह्मपत्राला सुद्धा यावा, प्रसाद घ्यावा आणि कालची सुद्धा गावकऱ्यांबरोबर एकादशी साजरी करावी. हे उग नाहीये, भगवंताची असणारी कृपा. अरे ज्या गोष्टी देवाच्या हाताने होत नाही त्या संताच्या हाताने होत आहे. कळलं तुम्हाला? ज्या गोष्टी देवाला करता येत नाही त्या गोष्टी संताच्या हाताने आहेत. म्हणून तर चैत्रामध्ये पौर्णिमेच्या आदल्या रात्री देवदेवतांची मीटिंग भरली आणि त्या मीटिंग मध्ये एक ठराव पास करण्यात आला, कांदलगावकर मंडळी, की आपण आता देवतानो आपण वानर म्हणून जन्माला यायचं आहे. त्या मीटिंगला अध्यक्ष म्हणून भगवान शंकर होते. भगवान शंकर म्हणले, देवता लोक तुम्ही सगळे वानर होणार. हो, आम्ही सगळे वानर होणार. तर मग सगळ्यात मोठा देव मी आहे. कोण? महादेव. आप सब बंदर बनोगे ना तो सबसे बड़ा बंदर मैं महादेव हूंगा और मेरा नाम हनुमान होगा. तो का बने रुद्रा, तो का बने रुद्रा, तो का बने रुद्रा, तो का बने रुद्रा, का बने रुद्रा, का बने रुद्रा, का बने रुद्रा, का बने अंजनीचिया कुमरा. महादेवाच्या हाताने ज्या गोष्टी झाल्या नाहीत ना त्या वानराच्या म्हणजे हनुमंताच्या हाताने झाल्या. म्हणून तर स्वतः कौशल्य मातेनं सुद्धा विचारलं की 14 वर्षाचा वनवास झाल्यावर श्रीरामाला विचारलं
कितने दिन में रावण मारा, लायो चिता को छुडाया राम जी. किती दिवसात रावणाला मारलं आणि सीतेला त्याच्या ताब्यातून सोडवलं. त्यावेळेला स्वतः श्रीराम प्रभू म्हणतात, आई 72 पिढी त्या हनुमंताचं ऋण विसरू शकत नाही. का तर तो कर्तबगार मारुती आहे, तो शूरधीर मारुती आहे. आणि एवढं असताना सुद्धा स्वामी काजे तो सागर, स्वामी तुम्ही काही सेवा सांगा मी करायला तत्पर आहे. अगदी त्या दृष्टीने कांदळगावकर मंडळी मारुती राय आपल्यावर प्रसन्न आहे. का प्रसन्न आहे तर आपली भक्तीवरची श्रद्धा ही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नको, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वाट. या सगळ्या गोष्टी सुद्धा ग्रामस्थ मंडळी तुमच्या असल्यामुळे बाबा मारुतीराय आपल्यावर प्रसन्नच आहे, प्रसन्नच आहे. उग नाही. आणि आता सुद्धा महाराज आता परमार्थाचं वैभव गावातल्या 15 वर्षातलं मी तुमच्याकडे 2-3 वर्षापूर्वी आलो होतो. आणि आता सुद्धा मला एक वेगळा बदल वाटतोय, एक वेगळी ऊर्जा इथं आल्यानंतर वाटते. का तर तुमची श्रद्धा खूप मस्त आहे महाराज. गुरु घराण्यावर असणारी तुमची श्रद्धा सुद्धा एवढी मजबूत असल्यामुळे मी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा वंदन करतो. पण चलत प्रगतीच्या काळात जशा बऱ्याचशा गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे, ते बदललेलं तुमचं चित्र दिसतंय. का तर समोर एक नाही 2-2 ॲम्ब्युलन्स आहेत. बरोबर आहे. कशासाठी? त्या नाम चिंतना बरोबर ज्ञानदाना बरोबर आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे. ज्या बार्शीतूनच कितीतरी लोकांना जीवदान मिळतं, तिथं आपल्या शरीरात निर्माण झालेलं रक्त देणं सुद्धा आपलं कर्तव्य होय. तरी म्हणा आपलं कर्तव्य आहेच महाराज. आणि एवढंच नाहीये. हे बघा महाराज, आम्ही तर आता दीक्षल संस्थांच्या माध्यमातून आम्ही आता महाराज 9 ते 11च्या ऐवजी 7 ते 9चं महाराज निवेदन चालू केलंय. काय केलं? कीर्तन 7 ते 9. तुम्हाला जर कांदळगावकर मंडळी मी एक विनंतीपूर्वक हात जोडून तळमळीने तुम्हाला सांगतो, बदल जर आपण एवढं ऐश्वर्यात तुम्ही सप्ताह करताना याच्या 7 ते 9 तुम्ही कीर्तन करून बघा. आणि कीर्तनानंतर तुम्ही जेवण ठेवा, चुलबंद. हे बघा महाराज, अन्नदानाला कोणी कमी करत नाही. लोक मनमोकळ्याने. आता काय झालं महाराज, वाड्यावर पंक्ती गेल्या, बेट वाईज पंक्ती गेल्या, बरोबर आहे, गल्ली वाईज पंक्ती आहे, भावकी घरा वाईज पंक्ती आहे. त्याच्यामुळे कोण काय आता कमी करत नाही. तुम्ही बघा तर महाराज, ज्याला कीर्तनाला यायचं नाही ती सुद्धा कीर्तनाला येते. का तर घरीच काही नाही, काही उगा रात्रभर ह्या अंगावर त्या अंगावर बेजारी करण्यापेक्षा चला बाबा आरती तरी. कशामुळं? बरोबर आहे. अरे जर माठात खडा टाकला तर कवळ्याला वाटतंय तवाच पाणी येणार आहे, टाळी वाजविली तरच मिळणार आहे. होय होय, बरोबर आहे. बदल अपेक्षित आहेत महाराज. आणि हे बदल करणं का गरजेचे तसं बघायला गेलं तर 9च्या पुढचे कीर्तन म्हणजे सुद्धा महाराज आता शरीर थकतंय. आमचं नाही, तुमच्या सगळ्याचं शरीर थकतंय. 9च्या पुढे आपल्याला विश्रांतीची अपेक्षा आहे महाराज. विश्रांती गरजेची आहे. का तर पहिल्यासारखे माणसं ताकदवान राहिले नाही. वडीलधारी मंडळी, तुमचं नशीब आहे. आज आम्हाला आमची चिंता आहे महाराज की आम्हाला सुद्धा देव आता कवर ठेवल म्हणून सुद्धा. का पहिलं अटॅक कितव्या वर्षीपासून यायचे हो किती मस्त 50-60च्या पुढं. पण आता तसं नाही महाराज, जन्मलेल्या लेकराला सुद्धा अटॅक आहे. कळतंय तुम्हाला? का तर आईच्या मातृत्वातच महाराज गर्भात तेवढी ताकद राहिली नाही. आज
बरोबर आहे. अरे आईच्या पोटातला गर्भ 2-3 महिन्याचा जर असेल तर त्याला सुद्धा आता डॉक्टर कडून इंजेक्शन देऊन गर्भ मोठा करावा लागतोय. का तर प्रगतीचा काळ खूप भयान आहे महाराज. प्रगती खूप अवघड आहे, पण या प्रगतीत जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला चांगल्या पौष्टिक आहाराची गरज आहे. आपण आपल्या कुटुंबाला, आपण आपल्या माणसाला आधार आणि विचार देणं गरजेचं आहे. आणि हे सगळं टिकण्यासाठी, या सगळ्या गोष्टी टिकण्यासाठी साधू संतांच्या विचाराच्या आधाराची गरजच आहे. आणि हे सगळं तुम्ही करत असल्यामुळे आज आनंद आहे. आणि या आनंदामध्ये आजचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. मग श्रोते मंडळी, समाप्ती समारोप सांगता असे काही शब्द आपल्या समोर आल्याबरोबर आपल्याला चित्र आठवतं ते म्हणजे गोपालकाला देईल. थोडा कडक करावाच, ट्रबल गेन देता येईल आणखीन थोडा. समाप्ती समारोप सांगता असे शब्द आले की गोपालकाला दही लाईचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं. नाही असं नाही. अरे एखाद आपण व्रत केलंय, त्या व्रताचं जर फळ आपल्याला पदरात पाडून घ्यायचं असेल तर उद्यापनाची गरज आहे. बरोबर आहे. उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताचं फळ पदरात पडत नाही. तसं वारकरी संप्रदायाचा नियम आहे. तुम्ही सप्ताह 1 वर्षाचा करा, 6 महिन्याचा करा, 1 महिन्याचा करा, 15 दिवस, 10 दिवस, 5 दिवस, नाहीतर 3 दिवस, 7-8 दिवस, किती दिवसाचा करा. त्याची समाप्ती काल्याच्या कीर्तनानेच आहे. पण बरेच लोक डोकं लढवतात की का बोलले महाराज, 1-2 रुपयाच्या लाह्या आणि 2-2.5 रुपयाचं दही. बरोबर आहे. मटक तर द्या म्हणलं की कुणी बी देते. म्हणजे 2-4 रुपयातच काय होतोय, काला होतोय. या 2-4 रुपयासाठी एवढ्या इथं उन्हात येऊन बसण्यापेक्षा, काम धंदे सोडण्यापेक्षा इथं आल्यावर मिळतंय किती, लय झालं मुठभर, लय झालं चिमटभर, लय झालं तर 1 लाई. किती मिळते? 1 लाई. जिथल्या तिथल्या परंपरा वेगळ्यात महाराज. आपण धामणगावला जा अथवा कुठं फड परंपरेकडे जा महाराज, तिथल्या काल्याची पद्धत कशी आहे, एका वृक्षावर म्हणजे झाडावर चढायचं, तिथं दही हंडी फोडून सगळ्याला प्रसाद फेकून द्यायचा, नाहीतर 4 जणांच्या खांद्यावर यायचं आणि 4 जणांच्या खांद्यावरून तो प्रसाद फेकून द्यायचा. आणि मग कुणी छत्री आडवी लाव, नाहीतर कुणी पदर घी, धोतर घी, टोपी उलटी कर, हात पसर, नाहीतर काहीच नाही झालं तर खाली पडलेलं तरी. बरोबर आहे. मग ती 1 लाई जरी मिळली तरी आनंदानं लोक घेत आहेत. का घेताय तर आजच्या 1 लाईचं महत्व व्यवहाराच्या दृष्टीने नाही, पगाराच्या दृष्टीने नाही, तर आजचं महत्व वेगळं आहे. का महाराज, इथं येऊन 1 लाई घेण्यापेक्षा आम्ही आमच्या घरी फॅन कूलरच्या खाली सोफ्यावर बसून 10-20 हजाराच्या टीव्हीच्या पुढं 1 नाही 2-2 प्लेटा. किती? 2-2 प्लेटा. ककडी, टोमॅटो, आणखीन काय, कोथिंबीर, कांदा, मिरची, होते आणखीन काय. हो, जी चव लागेल ते आम्ही टाकून महाराज पोटभर आम्ही आमच्या घरी बसून खाऊ. पण आम्ही आमच्या घरी किती खातोय, कसं खातोय याला महत्व नाहीये. आज आम्ही इथं काय घेतो ना याला फार महत्व आहे. का महत्व आहे? आज क्वांटिटीला महत्व नाही, किती मिळतंय त्याला नाही. आजच्या प्रसंगी देतो कोण? भानुदास भानुदास
प्रसाद देतो पंढरीनाथ. आजचा प्रसाद देणारा तो पंढरीनाथ आहे आणि पंढरीनाथ काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देतोय. त्यानं आज आपलं मन प्रसन्न होत आहे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे. प्रसादाने होत काय? प्रसादे सर्व दुःखाना. दुःखाची हानी करणार एकमेव साधन म्हणजे काल्याच्या कीर्तनातला प्रसाद आहे. कळलं तुम्हाला? पण आपण तो प्रसाद तेवढ्या श्रद्धेनं घेणं अपेक्षित आहे. बरोबर आहे? काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देव देतोय. दुःख दुःख काय येईना ते काल्याच्या कीर्तनातल्या प्रसाद घेतल्याने आपलं दुःख संपून जात आहे. पण चलत चलत सांगा राजभाऊ, दुःखाने कुणाला सोडलं नाहीये. कळलं का तुम्हाला? दुःखाने कुणाला सुद्धा सोडलं नाही. दुःख सगळ्यालाच आहे, नाही असं नाहीये. पण दुःख लई झालं म्हणून गळ्याला दोर लावणं, रोगरची बाटली घेणं, घरदार सोडून ओली कुरडी वीर जवळ करणं ही दुःखावरचा पर्याय नाहीये. दुःखावरचा पर्याय काय आहे? काल्याच्या कीर्तनातला प्रसाद. आणि तेवढ्याहून बी नाही आवरलं, तेवढ्याहून बी नाही आवरलं तर ऐका, आपल्याला खूप मोठं दुःख झालं तर देवाच्या मंदिरात जा, आतून कडी लावा आणि देवाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही खळखळ खळखळ रडा आणि देवा पुढे तुमचं दुःख व्यक्त करा. देवा घावा देव देईल विसावा. देव आपल्या दुःखाचं हलकेपणा केल्याशिवाय राहणार नाहीये. पण कधी करेल? आपल्याला देवापाशी जाऊन निष्ठावंताने त्याच्या सेवेने आपल्याला आपलं मनोगत जर व्यक्त केलं ना तर देव आपल्या दुःख कमी केल्याशिवाय राहणार नाही. सांगू का श्रोते मंडळी, लोकाला दुःख नकोच वाटायलाय. अरे दुःख झालं की सुख हे ठरलेलं आहे. पण लोकाला काय वाटतंय? दे रे हरी, असं जमल का? जर कष्ट केलं तर नंतर काय आहे? त्याचं फळ आहे. बरोबर आहे? तसं दुःख सहन केलं की कधी ना कधी सुख देणारा तोच आहे. आणि महाराज ती कुणाला परीक्षेतून सोडत नाही. प्रत्येकाची परीक्षा घेतोय. ती कुणाची घेतली त्याने? संत जगद्गुरु तुकाराम महाराजाची. पटकन ऐका, शिराळ पडतंय. तुकाराम महाराजाच्या घरी एकदा महाराज अन्नाचा कण सुद्धा नाही आहे. काय आहे? अन्नाचा कण नाही आहे. महाराज आजारी आहे, 2.5 दिवसाचे उपवास आहे. पण प्रकार काय झाला? तुकाराम महाराजाच्या घरची म्हैस व्याली. व्याल्याबरोबर तुकाराम महाराजाच्या धर्मपत्नी आवली जिजाबाईने धार काढली आणि कवळं दूध
शेजाऱ्याला नेऊन दिलं. शेजाऱ्याने त्या कवळ्या दुधाच्या बदल्या काय दिलं? बोला बोला. धान्य दिलं. बरोबर आहे. आणखी ती संस्कृती महिला मंडळी टिकून आहे. आणि आलेल्या धान्याच्या 2 दामट्या केल्या आणि त्याच असणाऱ्या 2 दामट्या मंदिरातले लेकरं थोडं विठ्ठल महाराज आलेल्या धान्याच्या 2 दामटे केल्या आणि एक तुकाराम महाराजाच्या ताटात आवलीनं ठेवलं आणि एक स्वतःच्या ताटात घेतलं आणि आवलीने तुकाराम महाराजाला विनंती केली, मालक उठा, मालक घ्या जेवण करून तुकोबाराय. तुकाराम महाराजाला जाग आली. महाराजाने जेवायला आपली बायको उठवती आहे म्हणून उठावं, पण उठता उठता महाराजाच्या शरीरात ताकद राहिलेली नाहीये. अरे त्या आवलीने त्या बायकोने तुकोबारायच्या मानाच्या खाली आधार द्यावा, उठून बसवावं, महाराजाने उठावं. आणि ताट बघितलं, श्लोक बोलला, पाणी फिरवलं, घास मोडला आणि घास तोंडापर्यंत आला. हावली महाराजाने त्या घासाकड बघितलं, हावलीकड बघितलं आणि घासाकड बघून म्हणाले, आवले त्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवला का गावले? नाही दाखवला महाराज. पेटी मास्तर नैवेद्य नाही दाखवला म्हणल्यावर तुकाराम महाराजांनी विचारलं, आवले जा ना अगोदर त्या पांडुरंगाला नैवेद्य दाखव. आवलीने सांगितलं, महाराज एकतर घरात अन्नाचा कट नाहीये, कसा नैवेद्य दाखवायचा? आवले हे आपण आपल्या ताटात वाढून घेतलं, दूध होत ते वाटून टाकलं. मग आवले महाराज उद्या सकाळी धार काढल्या मी नैवेद्य दाखवते, तुम्ही जेवण करून घ्या. महाराजाने हातातला घास ताटात सोडला, ताट पुढं सरकवलं आणि महाराज अंथरुणात झोपी गेले. आवलीच्या डोळ्याला टपकन पाणी आलं. एकतर घरात काही नाहीये, कसं तरी आलंय. मालक एवढी तब्येत तुमची घायाळ नाजूक झाली आहे, 2 घास तरी खावा ना महाराज. महाराजांनी सांगितलं, आवले मी नाही खाऊ शकत. आवलीने प्रेमाची भावनिक साथ टाकली आणि आवली म्हणली, महाराज तुम्ही नाही ना जेवला तर मी सुद्धा नाही जेवणार. तुकाराम महाराज म्हणले, अवले का ग अवले, मी नाही जेवलो तर तू जेवणार नाही हे कधीपासून? महाराज आपल्या अंगावर अक्षदा पडल्यापासून मी तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही महाराज. महाराज म्हणले, अवले मला एवढंच ऐकायचं होतं, आपलं लग्न झाल्यापासूनच तुम्ही जेवल्याशिवाय तू जेवत नाही ना? अगं माझ्या तर 7 पिढ्या झालं, त्याला गेल्याशिवाय मी कसं जेवणार? आवले काय जेवणार? आवले नाही जेवू शकत. हावलीच्या लक्षात आलं, मालक हाटी आहे, नाही जेवणार. अंधार पडला, दिवस उगवला. सकाळी सकाळी आवलीने धार काढली, म्हशीचं कवळं दूध एका माठात घेतलं, ते चुलीवर ठेवलं, दूध कडक तापवलं, उकळतं लसलशीत झालेलं लाल बुंद झालेलं दूध एका दुसऱ्या माठात घेतलं आणि तो माठ आपल्या हातात घेतला व्यंकट महाराज. आणि तो माठ दुधाचा घेऊन ती आवली पांडुरंगाच्या मंदिराकडे चालली. ऐका, आता आवली रास्ता चालतीये, देवाचं मंदिर जवळ करतीये आणि त्या माठातल्या दुधातली जी काही अग्नी आहे ती गरम अग्नी त्या दुधाच्या बाहेर पडतीये. ती अग्नी त्या आवलीने पाहिली आणि आवली म्हणाली, तर तुला माझ्या कुंकवाची शपथ आहे. ते उकळत दूध
पांडुरंगाच्या समोर ठेवलं आणि पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालून ती आवली म्हणाली, का रे पांडुरंगा, जो तुझं रात्रंदिवस जो तुझं नाव घेतो त्याच्याकरी तू अन्नाचा कण ठेवला नाही देवा. किती परीक्षा घेतो देवा, घे देवा तू परीक्षा किती, पण तुझ्या परीक्षेत माझा मालक पास झाल्याशिवाय राहणार नाही देवा. काय जीवन आहे महाराज. देवाने दूध उचलावं आणि गटगट गटगट दूध प्यावं महाराज. एवढा जरी त्रास झाला, धर्मपत्नी एक अन्न करून जरी गेली, लेकर सुद्धा पाणी पाणी म्हणून जरी गेली महाराज, तरी कधी कधी त्यांनी आपल्या शरीरातून आत्मा बाहेर काढण्याचा विचार केला नाही का. देवा, हे सगळं तूच करून घेतोय. एक दिवस स्वतः देवाने पुष्पक विमान घ्यावं आणि तुकाराम महाराजाला आपल्या घरी घेऊन जावं. का घेऊन गेले याचं कारण आहे, त्यांनी फक्त भगवंताला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. शरीरातून आत्मा बाहेर काढला नाही, पण आपल्या सर्वांचं शरीर मन हे नाजूक आहे आणि या नाजूक शरीराला काल्याच्या कीर्तनातल्या प्रसादाची गरज आहे. कळलं तुम्हाला. आणि काल्याच्या कीर्तनातला प्रसाद फक्त देवच देतो असं नाही महाराज, असं नाही. काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देवाबरोबर संत देतात. एकचे टाळे झाले चंद्रभागी वाळ, गोपाळा सिलाया वाटी एक आणि प्रसाद देतो पंढरीनाथ दोन. म्हणजे संत आणि देवच काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देत असतात म्हणून प्रसन्नता आहे. पण काओ महाराज, जरी देवानी आणि संतांनी काल्याच्या कीर्तनातला प्रसाद दिला तरी तो प्रसाद कधी घेता येतो. चरित्र ते उच्चार
भगवंताने गोकुळात चरित्र केलं ना त्याचं उच्चारण आजच्या काल्याच्या कीर्तनात एकंदर श्रोते मंडळी भगवान श्री कृष्ण परमात्मा 120 वर्ष या पृथ्वी तलावर अवतीर्ण होते. त्यातले काही वर्ष द्वारकेत, काही वर्ष मथुरेत आणि काही वर्ष गोकुळात. जे गोकुळात 11 वर्ष 52 दिवसाचं चरित्र गोकुळात केलं ना ते काल्याच्या कीर्तनात आज 11 वर्ष 52 दिवस. आता मला तुम्हाला काय वाटलं तू नाही? मला तर काही नाही वाटलं. मला काही सुद्धा वाटलं. केले देवे गोकुळे, गोकुळात गेलेले चरित्र. आता तसा विषय जर केला तर मी सांगत नाही पण सांगून जातो बरं का बाबा. मी काय करतो हा सांगाय पाहिजे ही खरंय. आता काय सांगतो ते ऐका बाबा. माझं मत असं आहे कीर्तनकारांनी कीर्तन किती वेळ करावं गाडळ्याच्या नियमाप्रमाणे करू नये. आणि गाडळ्याच्या नियमाप्रमाणे कुणी कीर्तन करावं जी ठरवून येतंय त्यानं. बरोबर आहे. आता त्याच्या पुढे सांगतो मग कीर्तन संपवावं कधी. समाज शांत होऊस तर नाही, कीर्तन करायची निश्चिती होऊस तर. कळलं का तुम्हाला? तांबड फुटूस तर. पण एवढं सोपं आहे तांबड. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तसं नाही महाराज. माझा नियम असा आहे महाराज, ज्या वेळेला 6 लोक झोपतील त्यावेळेला कीर्तन संपवायचं. मग तुम्ही आणखी 10 मिनिटात मी झोपलो ना बाबा माऊली सोबतच दही हंडी सुद्धा त्यातच घेऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि कोण नाही झोपलं तर मग काही तुम्ही काळजी करायची नाही. आणि बरं मी लवकर कीर्तन संपवाय. मी कोण काही उपाशी आलं का आलंय मग ती शुगर वाला असू नाही तर चावम्याव तर झालेलं आहे. महाराज तुम्ही सांगा आता मला थोडंफार. मोकळा स्वभाव आहे. आणि खरंच सांगतो महाराज वारकरी ही भाग्यवान वारकरी आहे. कोण आहे? निरोगी काया वारकरी आहे. वाढलं तर त्याला फक्त पित्तच वाढल, ऍसिडिटी नाही तर नाही. कीर्तनाला यायच्या अगोदर पोटभर खाऊ घाला किती लई. आणि कीर्तन झाल्यावर तुम्ही म्हणा महाराज थोडंफार काही नाही म्हणलं तर मला सांगा का. ती कामच मस्त आहे. बरोबर आहे. निरोगी काया त्यांचं ते शरीरच आहे. पण तसं आज कीर्तन संपवायचं कधी तर 6 लोक झोपल्यावर. मग आतापर्यंत किती झोपले? दुसरं कोण धरलं की बाबा तुम्ही? त्या बघा नाही ना होय. खऱ्याला मरण नसते होय म्हणून नाही नाही बरं का झोपले ते. डोळा लागायला होता पण त्यांनी आवरीलाय. त्याच्यामुळे एकच झोपलंय. आता 5 झोपल्यावर कीर्तन संपलं. आणि कोणच झोपना तर मग महाराजांना आम्ही झोपतो. आणि मग बघू पुन्हा विठ्ठल. 11 वर्ष 52 दिवसाचं चरित्र राहिलेल्या पाऊण तास 1 तासामध्ये सांगणं शक्य नाहीये. पण तुम्ही काही काळजी करू नका. भगवंताने गोकुळात जे चरित्र केलं त्याचं उच्चारण आज आहे. आता त्या भगवंताचं लौकिक नवल ही काही कळू शकत नाही. का तर जन्म मथुरेत आणि त्याचं बालपण कुठे? गोकुळात. जन्म या गाईच्या पोटी आणि दूध पिते. त्याचं नवल त्याचं कोड काही सांगता येत नाही. देवाची लीला आहे बघा. नवल आहे 8व्या अवतारवाल्याचं पण 7व्या वाल्याचं नाही. बरोबर आहे. देव तर एकच आहे. कसं साम्यता बी आहे फरक बी आहे. कसा आहे? एकाचा जन्म रात्री 12ला आणि एकाचा दुपारच्या
आणि दोघांना बी मारल्या. ती पहिल्यांदा कोण मारल्या हो? राक्षसीनच मारल्या. बरोबर आहे. पुतना मारली रामानी आणि ताटिका मारली नाही का? हा 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 म्हणजे हया डोक्यात एक काम बेतात झालंय सकाळचं. तसं काही नाही. दोघांना मारल्या. ती राक्षसीनच मारल्या. पुतना मारली कृष्णानं आणि ताटिका मारली श्रीरामानं. मग ही जर दोघांना राक्षसीन मारल्या तर नवल घडलं कृष्णाचं आणि नवल नाही घडलं रामाचं. का का त्याला काही उत्तर आहे बघा. थोडा फरक आहे. आधीन आहे 7वा अवतार आणि मुक्त अवतार आहे 8वा. 8व्या अवतारवाल्याकडून 19 पाप घडली पण निश्चितच एक बाणी एक वचनी एक धर्मपत्नी 7वा अवतार आणि 8वा वाला कसे 8वा अवतार मुक्तच आहे. पण या दोघात नवल घडलं ते कृष्णाचं घडलं. का घडलं कृष्णाचं नवल? ताटिका मारली. हे बघा ताटिका समुद्राच्या कडेला वृक्षाच्या खाली निवांत आराम करत होती. कोण? ताटिका. चांगला समुद्राच्या कडेला आराम करत होती. एक कुंभार दादा तिथं गाढवं घेऊन गेला. गेल्यानंतर गाढवं चरायला काही गेली. ती ताटिकेच्या कपाळावर गवत उगवलं होतं. लय दिवस आराम करून तिथल्या वातावरणाने 50 गाढवं ताटिकेच्या कपाळावर चरायला गेली. किती? 50. पण त्या गवतात सुद्धा बरीचशी जागा शिल्लक होती ताटिकेला कुंकू लावायला. तिला दररोज कुंकू लावाय किती लागत होतं माहिती का? 2.5 टन. संक्रांत नाही दररोज 2.5 टन. एक गाढव तिच्या कपाळावर चरलं आणि चांगलं पोट भरलं की गाढवाने घेतली लुळी तिच्या पोटावर. आता गाढवाला कळत नाही नेमकी लुळी कुठे घ्यावी. मनात आलं की कुठे बी लुळतय. कोण? गाढव. कधी मंदिरासमोर लोळल नाहीतर कधी गावाच्या बाहेरच्या स्वच्छतेच्या ठिकाणी गाढव. ही गाढव ताटिकेच्या पोटावर लोळलं आणि लोळता ताटिकेला आली जाग. तिनं जशी जाग आली तसं तिनं तिचं शरीर पालखिलं म्हणजे पालटलं आणि पालटता तिच्या पोटाखाली 714 गारड चिरडून मिली. तुम्ही जागी का? कुणाच्या पोटाखाली? ताटिकेच्या. किती मोठी ताटिका? अतिशोक्ती अलंकार आहे. बरोबर आहे. तिचं जर पाय हित असतील तर तिचं डोकं सोलापुरात आहे. बरोबर आहे. एवढी मोठी ताटिका, एवढी मोठी. पण ती श्रीरामाने मारली कितव्या वर्षी? वयाच्या 12 वर्ष 14व्या दिवशी मारली. कुणी मारली? श्रीरामाने. पण ताटिकेपेक्षा 36 पट मोठी. कोण? पुतना. 50 गाढवं कपाळावर, 2.5 टन कुंकू, 712 गाढवं शरीराखाली चिरडून. पण हिच्यापेक्षा 36 पट मोठी असणारी पुतना वयाच्या 7.5व्या दिवशी कृष्णाने मारली. जन्म अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्थी. 7.5व्या दिवशी भगवान श्री कृष्णाने ताटिकेपेक्षा 36 पट मोठी असणारी पुतना मारल्यामुळे नवल केवळे. त्याचं नवल कळत नाही. पण त्याच्या नवलात त्या कृष्णाला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या अंकापैकी एक अंक चांगला आवडत होता. कोणता? हे बघा चुकू द्या पण झपका द्या. 10 अंकापैकी एका अंकाशी कृष्णाचा चांगला संबंध होता. कोणता अंक आहे तो? 8. 8चीच का असेल बरं? 8 काय बिगर गाठीच आहे म्हणून का? इंग्रजीकडे जाऊ नका, तिकडे लय गाठी. 1ला डोक्यावर गाठ आहे, 2ला खाली गाठ आहे,
3ला मध्ये गाठ आहे, तर 4ला खाली गाठ आहे, 5ला उजव्या बाजूला, 6ला मध्ये, 7ला उजव्या बाजूला, 9ला डोक्यावर, बिगर गाठीचा 8 छत्रीच्या दांड्यासारखा. बरोबर आहे. मग जर कृष्ण बिगर गाठीचा होता असं तुम्हाला वाटतं का? हा, छत्रीच्या दांड्यासारखं सांगा राव, मन मोकळं. आताच महाराज आम्हाला वाटत नाही, पण ती खराच किती गाठीचा होता मी तुम्हाला गाठकाभराने सांगतो. सिस्टीमवाले गाठ तर सगळ्यालाच असते नाही असं नाही. हा, कृष्णाला सुद्धा होती का नाही बघा, पण कृष्णाचा जन्म झाला तोही अष्टमीलाच. हा, आईच्या पोटातून प्रगट झाले ते वय वर्ष ही 8च, क्रमांक ही 8वा, आणि कार्य केलं ते सुद्धा अगदी 8च प्रकारामध्ये. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगल कृष्ण, भगवान कृष्ण, राधे कृष्ण. याच्यात आपल्याला शब्द आज महत्वाचा आहे, तो म्हणजे युगल कृष्ण. युगल या शब्दाचा अर्थ आहे जोडपं. बरोबर आहे. आपण नेहमी टीव्ही पेपरला वाचतो, प्रेमी युगलांची तलावात बुडून. बस झालं, कळलं तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे जोडपं, आणि या जोडप्यांची रासक्रीडा आली रंगात, आणि त्या रासक्रीडेतून बाबा राधा अचानक बाहेर पडली. राधा बाहेर पडलेलं कृष्णानं पाहिलं, आणि कृष्णाने राधेला आवाज दिला, राधे कुठं चालली राधे. राधेला आवाज दिला की राधा पुढं आणि देव मागं. कृष्णाला वाटलं राधेनं ऐकलं नसेल, म्हणून कृष्णाने पुन्हा आवाज केला, ए राधे अगं थांब ना. थांब म्हणलं की तिचा पाऊल पुढे चालला. कसं असतंय, एखाद्याला विचारलं की तिला भूषणात येते. भाषणाला जर दुसरा भजनी म्हणला, ए चल की कीर्तनाला, ती म्हणते मला माहिती तुला इच्छा नाही, जा पुढे मी येतो मागून. आणि त्याला काहीच म्हणायचं नाही, उगाच त्याच्या जवळून जायचं. ती म्हणते थांब की रे, मला बी येऊ दे. कशाचा घोटाळा झाला, विचारलं की डिमांड येतो. तसं कृष्णाने आवाज दिला की राधेला गर्व आला, आणि गर्व आल्याबरोबर कृष्णाला वाटलं ही आता गर्वात बुडलेली आहे, ही अशी थांबत नाही. कृष्ण म्हणाला, राधे तुला जिकडं जायचं तिकडं जा बाई, फक्त एकदा मागे वळून बघ. असं म्हणल्यावर राधेनं समोरचा चेहरा पाठीमाग केला, आणि एवढ्या देवच मुक्त झाला. तुका म्हणे पाहिले मागे, 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 तुका म्हणे पाहिले मागे.
थांबायला तयार नाही. जिकडं जायचं तिकडं जा राधे असं म्हणलं की राधेला वाटलं काहीतरी वेगळं घडतंय. म्हणून राधेनं टाळकरी मंडळी समोरचा चेहरा पाठीमाग केला आणि एवढ्यात देवच गुप्त झाला. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. केवढ्या वेगे समोरचा चेहरा राधेनं पाठीमागे करेपर्यंत तर देवच गुप्त झाला. आणि देव गुप्त झाला, देव निघून गेला की खाली राहिलं दुःख. देवाचं नावच काय आहे? आनंद आहे. आणि आनंद निघून गेल्यावर खाली काय राहतं? दुःख. खरं सांगू का श्रोते मंडळी, जी वस्तू आपल्यापाशी आहे ती जर वस्तू निघून गेली की मग दुःख आहे. आपल्यापाशी पहिलंच काही नाही आणि ती पुन्हा बी नाही आपल्याला मिळलं तर एवढं काही वाटत नाही. पण काही लोकांचं कसं आहे महाराज, देव आला काय आणि देव सुख काय आणि दुःख काय, पाप काय आणि पुण्य काय, चांगलं काय आणि वाईट काय. म्हणजे कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडग्या. कळलं तुम्हाला? पण इथं काय झालं होता तो देव निघून गेला आणि राधेला दुःख झालं. आणि दुःख झाल्यावर राधेकडे काहीच पर्याय राहिला नाही. राधा कृष्णाला हात जोडून विनंती करू लागली. कन्हैया रे जगजेती, कन्हैया रे जगजेती, कृष्णा चुकलं रे माझं, मला माफ कर. कृष्णा नवनाथ महाराज मला काय कर, मला फक्त देवा एकदा भेट दे. कृष्णा माझं चुकलं, मला क्षमा कर. सांगू का कृष्णा, अरे मला तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण रे बाबा. तुझ्याशिवाय तरी मला कोण रे, मला देवा तू एकदा भेट दे. कृष्ण म्हणला राधे का एकदा गाडी निघून गेल्यावर फुकट जरी असली तरी बोचका घेऊन पळण्यात अर्थ नाही. का मी तुला ज्या वेळेला आवाज देत होतो त्यावेळेला तू कशी होती, तू गर्वात होती. आता गर्व आला म्हणल्यावर मी तुला भेट देऊ शकत नाही. खरं सांगू का श्रोते मंडळी, गर्व कुठंच जमत नाही. गर्व देवापाशी बी जमत नाही, गर्व संसारात बी जमत नाही आणि गर्व परमार्थात बी जमत नाही. माझ्याशिवाय होतच नाही, तू पडून राहा.
बरोबर आहे. काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं, माझ्यासारखा तालुक्यात कीर्तनकार कोणी नाही असं कधी म्हणायचं. काय कमाल आहे राव, माझी तर तालुक्यात थापाशी पडू शकत नाही. आयुष्य तुम्हावर घालविले घबरा. मी पट्टीचा आहे म्हणून. कसला पट्टीचा आहे? मी लय पट्टीचा गायक आहे. की कोण म्हणतंय ज्याला काही येत नाही ती? मला पहिलीच का चाल दिली नाही? कोण रुसत आहे ज्याचा नीटनेटका स्वर लागत नाही ती? ज्याला येत नाही तीच माणूस लय आव्हान बघा. म्हणजे उपर की तो खोपणी आणि अंदर की तो रामदेव. डोंगर हिरवागार दुरूनच दिसतंय, पण डोंगराच्या जवळ गेलं की आराट्यान बोराट्यान वेडेवाकडे वळलं. कळलं तुम्हाला? गर्व आला की सगळं संपलं महाराज. एका सासऱ्याला जावयाने विनंती केली, सासरे पाटील मी पट्टीचा गायक आहे, तुमच्या सप्त्यात तारीख घ्या. काय घ्या? तारीख घ्या. सासरा म्हणला घेऊ की. त्याने लगेच 8 दिवसानं फोन केला, सासरे पाटील मी पट्टीचा आहे म्हणा. मनातले मनात म्हणला तू पट्टीचा आहे म्हणूनच मुलगी दिली, पण दम काढ. बैठक तर बसू दे ना. ती म्हणला मी पुन्हा बुक होईल. काय होईल? मी पॅक होईल पुन्हा. आता त्याचा झाला ना विलाज. एवढ्या सप्त्याची बैठक 2 महिने अगोदर बसली आणि बैठक लवकरच घ्यायची असते. उशिरा घेतल्यावर गडगड होती लई. बरोबर आहे. निवेदन सुंदर आहे, पण बैठक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जसं माणूस पोरापुरीच्या लग्नासाठी कंबर पॅक करून असतंय, तसं सप्त्यासाठी सुद्धा का आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचं एकत्रित येण्याचं ठिकाण म्हणजे हरिनाम सप्ताह. बरोबर आहे. त्याच्यासाठी लवकर एकत्र येणं गरजेचं आहे. तशी बसली बैठक आणि त्या बैठकीला हा पाटील गेला. कोण? त्या जावयाचा सासरा. परमार्थाचा तर नाद नाही, पण ती म्हणला आता लोक कसं ऐकतील आपलं. बहिणी मंडळ माझ्या सप्त्याला 51,000. म्हणले अर निमा सप्ताह पार पडतोय. पाटील काही तुमच्या मनावर? ती मनातल्या मनात म्हणला म्हणूनच 51 दिली. काही नाही मला माझ्या जावयाची तारीख घ्या. कोणतं कीर्तन कोणत्या दिवशीच घ्यायचं? काला ती बोलले महाराजाकडे. मग दुसरं ती म्हणले काही नाही, काल्याच्या आदला दिवस नाही हो, ती कीर्तन नाही करीत माझा जावई. मग भजन. मग म्हणले आता तुम्ही 51 दिले तर आज जागराचं कीर्तनच कॅन्सल. तुमच्या जावयाचं भजन ठेवलं. भजन तुमच्यासारखी सुज्ञ लोक प्रसन्न होती. जावयानं पहिलंच गीत म्हणलं की बसलेल्या लोकांना टाळ्या वाजवल्या. वा 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 वा. जावई बापू वन म्हणा म्हणा. काळ वन मोर एकदा नाही झालं, 10 वेळेस झालं. एकच गीत पाऊण तास 10 वेळेस झालं. वन समोर काही बंद होईना. जावाईच कंटाळला. भास्कराकडे म्हणला तुमच्या एवढं प्रेम आजपर्यंत माझ्यावर कोणी केलं नाही, पण कृपा करून मला आता तरी दुसरं गीत म्हणू द्या. बसलेले माणसं म्हणले का जवळ पहिलं नीट येत नाही काय 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 गरज आहे का मला जीवाचा आटापिटा करायची? गर्व आला ना येतंय ती सुद्धा इसरत मारा. त्याच्यामुळे गर्व इथं जमत नाही. अरे इथं देवाबद्दल गर्व आला राधेला आणि देवच निघून गेला. का? आधी परिचय खोटा मान राहत नाही. आधी परिचय झाला की आवडल्या झाली. आणि लोकांचं गणित तसंच आहे महाराज. लोक काय करतात? हाईतवर नाहीत मायालावर गेल्यावर चांगला होता. गावाचं नुकसान झालं. घरातला एखादा माणूस मरू द्या, म्हातारा माणूस किती झाले? 3 झाले. 3 संपवायचं काय? मग झोपा झोपा झोपा.
हे बघ बलभीमराव ना झोपा विनेकरी महाराज हरकत नाही, पण तुमचे मी आभार मानतो का तुम्ही माझं सुरू केली म्हणून. माझ्यासाठी तुम्ही आणि तसं जर बघायला गेलं ना सप्त्यातली खरी सेवा ही पारे करायची. आज काही मिळेल महाराज, काही मिळेल, किती सप्ते मोठे करा. खरं खरं सांगतो कांदलगावकर मंडळी, आम्ही सुद्धा फड परंपरेतले माणसं आज कंटाळलो का विनेकरी मिळत नाही महाराज. आणि सेवा खरी जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा ज्या वेळेला वैकुंठाहून आले ना त्यावेळेला विनयसहितच आलेले. त्या विनयची सुद्धा एक मोठी परंपराच आहे आणि ती सुद्धा एक मोठी सेवाच आहे. पण इथून राधेपासून देव निघून गेला आणि गेल्यानंतर राधा डहाई मोकळून रडू लागली. कारण अरे जगजेठी देई बेटी एक वेळा. आणि एवढं असताना काय मोकली लेवणी सावजानी वेडिले कृष्णा, अरे मला तू या वनात सोडून गेले ना, मला याच्यातून मुक्त कर देवा, मला एकदा भेट दे. काय मोकली लेवणी विषय रूपी काम रूपी हिंस्र पशुने मला वेडा टाकलाय, त्या वेड्यातून मला बाजूला कर म्हणून रडू लागली. पण रडता तिथं एक दुसरी राधा आली आणि त्या राधेला विचारलं का ग बाई काय झालं तुला रडायला. ती म्हणली काय झालं म्हणून काय विचारते बाई, देव गेला ग, देव गेला म्हणजे काय आला होता काय. अगं आलाच होता तर कुठपर्यंत होता. राम राम
चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची आणि धन्याजी दीन झाले संताचे दर्शन कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो माय बापानो एक वेगळं वैभव वेगळा आशीर्वाद या गावावर कृपा दृष्टी भगवंताची असल्यामुळे मारुद्रायाचं दर्शन आज काल्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला देव आणि संत या असणाऱ्या वानराच्या रूपातून आज आपल्याला प्रसाद देण्यासाठी उपस्थित आहेत वेळ थोडा माय बापा हो निश्चित का काय एतवरी होता संग अंगे अंगे आगे अंगे अंग लपविले कुठपर्यंत होता तर या काटेरी पिंपळापर्यंत होता मग काय म्हणला तो काय नाही म्हणला फक्त मागे बघ म्हणला आणि मी समोरून पाठीमागे पर्यंत तर तो देव गुप्तच झाला तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे आणि तो देव निघून गेल्यामुळे माझ्याकडे आज काहीच पर्याय नाही म्हणून मी म्हणते कान्हैया रे जगजगी देई विठोबा पाहिले मागे एवढ्या वेगे कान्हैया रे जगजेटी देई भेटी एक वेळा भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला पण खरं सांगू का श्रोते मंडळी ए पोरं थोडे बाजूला बारके लेकर रे तिकडे जा तुम्ही जावा त्या लेकराला पलीकडे घ्या ओ देवा रमेश बापू तिकडे जा बापू जा बापू लेकर विठ्ठल बापू फिरा मागे उठू नका कोणी उठू नका देई बेटी एक वेळा पटकन ऐका महिला मंडळ बाबा हे बघा श्रोते मंडळी आपली एक श्रद्धा आहे 33 कोटी देव हे कशात आहे बरोबर आहे कधी आपल्याला या सुद्धा गोष्टी लक्षात आल्या ऐकवा ज्या वेळेला या पृथ्वीवर पापाचा अतिरेक उद्रेक झाला त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे गायीच्या रूपात ही पृथ्वी गेली उडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार मज आता त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं या पृथ्वी तलावरचं पाप जर नष्ट करायचं असेल संपवायचं असेल तर मग मात्र आपल्याला भगवान विष्णूकडे जावं लागेल हे सगळे भगवान विष्णूकडे गेले आणि गेल्यानंतर थोडी शांतता इकडे बघा महिला मंडळ पुरुष मंडळ या लाईव्हच्या माध्यमातून कितीतरी लोक पाहत असतात ऐकत असतात थोडी प्रसन्नता इकडं टिकून ठेवा ऊन जास्त पडतंय मला याची जाणीव आहे पण वारकरी संप्रदायपूर्वक आपल्याला एक 5-10-20 मिनिटांचा विचार करायचा आहे प्रसादाकडे वळायचंय 33 कोटी देवापैकी भगवान विष्णूने सांगितलं हरकत नाही कंसाचा नायनाट करण्यासाठी मी प्रगट होतो मी अवताराला येतो पण मी एकटा येणार नाही 33 कोटी देवांना सांगितलं तुम्हाला सगळ्याला यावं लागेल सगळ्या देवाने अवतार घेतला हे बघा राम रूपात 33 कोटी देवातले देव वानर झाले आणि कृष्ण रूपात सगळे देव गोपी म्हणून प्रकट झाले 33 कोटी देवातल्या असणाऱ्या शेषाला सांगितलं शेषा तुम्ही बलभद्रा म्हणून प्रगट व्हा
रुक्मिणीला सांगितलं तू कौंडण्यपूरला लक्ष्मणी म्हणून ये आणि मी विष्णू मथुरेत वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून प्रगट होतो. पण या प्रगट्यकरणाच्या अगोदर लग्न जमलं कुणाचं? वसुदेव आणि देवकीचं. महाराज वसुदेव देवकीचा विवाह सोहळा ठरला. तिथी विधी काढली आणि लग्न घटिका वसुदेव देवकीची जवळ आली. शुभ मंगल जे झालं नाही ती म्हणे ये दिन कब आएंगे आणि जे झालंय ते म्हणे म्हणणं सगळं सोपं आहे लय गडगड त्याच बघा हे आपल्या कामापुरतं झालं. कुणाचं लग्न झालं? वसुदेव देवकीचं देवाच्या मात्या पित्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर वरातीला सुरुवात झाली. वरात कोण काढू लागलं? स्वतः वसुदेव वाचा मेहुणा कोण? कंस मामा जशी वरात काढायला लागला तसं महाराज आकाशातून आकाश वाणी झाली. मानी तसे कंसा तू ज्याची वरात काढतो ना त्याच्या पोटी जन्माला येणारा 8वा अवतार तुझा काळ म्हणून जन्माला येतोय. तुला मारणार आहे एवढं कळल्याबरोबर कंस आपल्या बहिणीच्या अंगावर खडकं घेऊन धावला. मामा ज्या वेळेला खडकं घेऊन धावला त्यावेळेला धरलं कोणी? तर वसुदेवाने. आणि वसुदेव म्हणला अरे तुला मारणार आमचं लेकरू आहे, आम्ही नाही प्रत्येक येणार मूल आम्ही काय करू? तुझ्या ताब्यात देऊ असं म्हणलं की मग मात्र यांना बंदी खाण्यात टाकलं. पटकन संपवायचंय आपल्याला, तुम्ही काळजी करू नका. आणि देतो म्हणल्याबरोबर बंदी खाण्यात टाकलं आणि टाकल्यानंतर पहिले 6 कंसाने गरगर 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 फिरविले आणि शिळेवर आपटून मारून टाकले. 7वा रोहिणी उदरात नेऊन सोडला आणि 8वा रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. मथुर गोपाल आता देव प्रगट झाला, देव जन्माला आला म्हणल्यावर 33 कोटी देव सुद्धा पुष्पवृष्टी करून भगवान श्रीकृष्णाचं स्वागत करायला सज्ज झाले. तुम्हाला आम्हाला सुद्धा चलत चलत थोडक्या वेळात कृष्णाचं स्वागत करावं लागेल. हात वर करा, सगळे हात वर करा. बसलेली मंडळी हात वरी करा आणि कृष्णाच्या स्वागतासाठी राजेभाऊ तयार व्हा. स्वागत कृष्ण
सुधा